महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन देशात सुरू झालेलं आहे आणि याचं लोन जे आहे प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर 3 तारखेला महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आयोजक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। भाऊ, काय सांगाल, कसं आयोजन आहे आणि किती लोक या कार्यक्रमासाठी आंदोलनासाठी उपस्थित आहेत, काय सांगाल? महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे गेल्या 100 वर्षापासून सुरू आहे। सुरुवातीला अनागारिक धर्मपाल यांनी आंदोलनाला सुरुवात केली आणि आज तागायत हे आंदोलन सुरू आहे। या देशात संविधान लागू झाल्यानंतर 1950च्या पूर्वीचे जे कायदे होते हे संपूर्ण कायदे संविधान नल अँड वाईड म्हणते, म्हणजे ते कालबाह्य झाले असं संविधान मानतं आणि 1950 नंतर जे कायदे आहेत ते कायदे मान्य आहेत। परंतु 1949चा महाबोधी महाविहार ऍक्ट हे संविधानाच्या धर्मस्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारावर गदा आणतो। त्यामुळे हा कायदा पहिल्यांदा रद्द करण्यात यावा याकरिता उद्या 3 तारखेला सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। उद्या संबंधित जिल्ह्याभरातून बौद्ध अनुयायी या आंदोलनास उपस्थित राहतील। जिल्ह्याभरातील जवळपास किती संघटना आणि किती बौद्ध उपासक उपासिका या आंदोलनात सहभागी राहतील, काय सांगाल? बुलढाणा जिल्ह्यातील समस्त संघटना आणि राजकीय संघटनेचे पदाधिकारी, कारण हा कार्यक्रम धार्मिक असल्यामुळे आणि सामाजिक असल्या कारणाने कुठल्याही राजकीय पक्ष किंवा कुठलीही राजकीय संघटना नसल्यामुळे एक धर्माचा अनुयायी म्हणून या सगळी नेते सन्माननीय मंडळी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत। तर हे होते महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे बुलढाणा जिल्ह्यातील या ठिकाणी आयोजक, ज्यांची सर्वात मोठी मागणी जी आहे महाबोधी ऍक्ट 1949 हा रद्द व्हावा यासाठी हे आंदोलन सुरू झालेलं आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।